पहाटे 5 वाजता. समजा गाव जागा झाला, पण पोरींची झोप अजून झाली नाही. मॉर्निंगची वॉर्निंग दिली असती. खरं तर आज त्यांचा दुसराच दिवस आहे हे आपण म्हणतोय, पण घरातली मंडळी झोपू देतील काय? उठ ना, अंतरांच्या एकदम अंगावर हात असं हे करून मला असं जागी केलं की म्हणजे माहित नाही मी कुठून अशी कुठे काय होती काय कळलं नाही. आणि ते पण सकाळी पहाटे 5 वाजता. सोडा नव आजी. मला कळलं की नेक्स्ट मॉर्निंग आम्हाला 5:30ला उठायचं होतं. 5:30ला उठायचं होतं म्हणजे आय एम नॉट यूज टू वेकिंग अप ॲट 5:30 AM. उठा, सकाळ झाली, काम करायची वेळ आली. उठल्या कर तोंडाने बोलायचं, हात लावायचा नाही. उठ उठ पडायला. तोंडाने बोलायचं, हात लावायचा नाही. उठलं मागे जाऊ. बस उठून तिथं मागे जाऊ. फक्त आजीवरती ज्या हिशोबाने किंचाळली ना, मी शॉक मध्ये गेली. तोंडाने बोलायचं माझ्याशी, हात लावायचा नाही. मग तिने मला डोळा मारला तर मला समजलं की थोडी ऍक्टिंग करते, ड्रामा करते. बस उठून. ॲज ह्युमॅनिटी माझा मॉरल्स अँड डिसिप्लिन्स खूप वर आहे आणि माझे मम्मी पप्पांनी मला खूप चांगलं शिकवलं आहे. तर त्यांना उलटा बोलणं, त्यांना त्यांच्यासमोर टँट्रम्स थ्रो करणं हे माझे रूल्सचे अगेन्स्ट आहे. घ्या चूल पेटवून पटकीने. पाणी गेलं ना, पाणी परत भेटत नाही. अरे 2 मिनिटं थांबणार, 1 सेकंड. वेळ झालाय आता बराच. ते उठल्या उठल्याच आम्हाला उठवलं आणि सांगितलं की आता हा तुमचा बिछाना आहे सगळा, तो गोळा करा, काढा, घर साफ करा. तर मी त्यांचं ऐकलं आणि ते केलं. मला वाटलं की आता ठीक आहे, थोडा वेळ बसू आणि मग पुढचा दिवस जो आहे तो चालू करू. पण त्यानंतर तिने सांगितलं की पाणी भरायचं आहे. आणि मग ते पाणी गरम करायचं आहे आंघोळीसाठी. आणि ते पाणी गरम करायला गॅस वॉट चूल पेटवायची आहे. तर मी सकाळी सकाळी जाऊन लाकडं शोधते आणि तोडते. फुल स्टोनेजवाला फिलिंग आलेला मला. टूथपेस्ट नाही आहे, ब्रश नाही आहे. नाही, गावाकडे नाही मिळत ना. मिसरीने घासायचं त्यात. ठीक आहे. आमच्याकडे टूथपेस्ट सुद्धा नव्हती आणि टूथब्रश सुद्धा नव्हतं. तर मग काकूनी मला कडुलिंबाची स्टिक असते ती दिली. आणि मी जेव्हा ती टेस्ट केली मला असं वाटलं की आज मस्त मिंटी फ्लेवर येईल असं टूथपेस्टचा येतो. बट देन इट वॉज सो बॅड. तेरे चुम्मे में च्यवनप्राश है. फ्रँकली आय डोंट थिंक ते किती हेल्दी आहे. बिकॉज ते बाहेरून आलेलं आहे. तुम्ही त्याला धुतलंय नाही धुतलंय कोणालाच काही माहिती नाही ती टेस्ट कशी करते. काळजी ठेवायची. कशी कशी कचरे कुटुंब. फटाफट काम करा, पाणी जाईल, परत आंघोळीला पाणी पूर्ण नाही. माणसाचं आहे आपण जाळीने घाला, इथून पाणी घाला. उठल्या काकाने आम्हाला कामाला लावलं. मला बिलकुल त्याची सवय नाही आणि ते सगळं तुटल्यामुळे म्हणजे असं एकदम इरिटेट झालेलं सकाळी सकाळी. चव्हाण कुटुंब. वॉशरूम कुठे आहे? वॉशरूम घरात वॉशरूम बांधायचे पैसे वाचवले. एवढं मोठं घर तुमच्या घरात बाथरूम का नाही? एवढं मोठं घर असून कुठे बाथरूम? पोटात आली कळ आणि बाथरूम शोधायची सुरू झाली धावपळ. साबण साबण नाही. नको जाऊ शूज घालून.
ऐका, नक्कीच्या लग्नाला 1700 बिघन. इथे कोणी राहतं का त्याच्या मागे? गुड आयडिया. अंकल, दादा, तुमच्या घरी वॉशरूम आहे का? वॉशरूम दरवाजा वापरू शकतो आम्ही? थँक्यू. खरात कुटुंब. शेण सारून काढाय. काढलं ऑलरेडी. नाही काढली सारून, शेण आणले फक्त, सारावलं नाही अजून. इकडे ग्लोव आहे, ग्लोव असं घालायला वरती हात मोजा होय. मोजा. नाही नाही. It's time to process. We came here yesterday. पण आपण And today they are. See, there is a difference between picking it up, putting it, and then constantly working your hands and water into that shit. I was like, not possible. एवढे चांगली नखं आणि एवढे एक्सपेन्सिव्ह नखं जी मी खास ह्याच्यासाठी बनवून आणलेली, त्याच्यात आता शेण जाणार आहे. माझी नखं खराब होते. नाही ते महाग दे बघा सगळे हे डायमंड वगैरे लावलेले आहेत. उद्या करूया, उद्या करूया प्लीज, प्लीज उद्या करूया. ताई उद्यापासून प्लीज. ताई उद्यापासून ती खरं उद्यापासून करेल, मी सांगते. हिंदी वाजते. सुंदर असे घास. ठोंबरे कुटुंब. चला जायचं आंघोळीला. आता डोळे बंद करा, साबण आहे सगळ्या डोक्याला. कोण? मी? ए शेंबूड नाही निघला नीट. ए किती शेंबूड काढतो रे तू? तिकडे शेंबूड फ्रेश फ्रेश कसं वाटतं तुला? गायकवाड कुटुंब. कैसे क्या हो गया? कपडे तर मी कधी ऑब्व्हियसली घरी वॉशिंग मशीन आहे तर मी असं हाताने तर धुत नाही, तर तिकडे मला साडीवर बसून साडी आवरून स्वतःची, आणि त्या सिच्युएशनमध्ये मी बसून खाली मी दगडाने ते कपडे वगैरे धुत होती, ते पण अस्वच्छ पाण्याने. अर्धा मिनिट ब्रेक, 20 सेकंड ब्रेक. पाणी 5 मिनिटं गेले, अर्धा मिनिट नंतर घे. झालं ना आजचं संपलेलं नाही. बॅक पेन होता. मांडी घालून बसलीस तरी चालेल. मी पूर्ण गावातल्या लोकांना मी रिक्वेस्ट करेल की सगळ्या बायकांना 5-5 मिनिटाचा ब्रेक द्यायला पाहिजे. राव सुप्रभात. या आमच्याकडे चहा प्यायला. प्रेमाची ससा चहा. ससा चहा. खूप सारे जमा झाले. कोणाचे तोंडाला लावायचे सांग. ऑर्गॅनिक आहे. सुसू पण आहे. मी माझ्या हिशोबाने झाडू मारत होती, पण तिला ऑब्व्हियसली आवडलं नाही, तर ती स्वतःच अगदी झाडू मारायला लागली. मी अशी ऍक्टिंग करत होती की हो हो आजी मला नाही, तुम्हीच करा, आणि मी मॅक्सिमम आजीकडून झाडू मारून घेतला. पायधर मी दूध गाळते व्हायचं. जाते दिदी पेशी थांब, दूध देते. मम्मी दूध खायची. दूध युजली मला एवढे मुलं नाही आवडत माझी मुलीला सोडून, पण ती मुलगी आली पण माझ्याकडे आणि मी तिला दूध प्यायला दिले. ओ माय गॉड, दूध गरम नाही वाटणार तिला. मला खूप रडायला आलं. मला सगळे मेमरीज जी माझी मुलीचे होते ते रिकलेक्ट झाले. एक ममता होती माझ्या आतमध्ये, जे मी अशी एकदम डब्यात टाकून लॉक लावून लॉकरमध्ये आतमध्ये ठेवले माझ्या मनाचे, तसे बाहेर एकदम डोर तोडून येत होते. आय ॲक्च्युली मिस्ड स्वीनाला खूप मी मिस केले. अहो नाही, नको नको,
ते नंतर येतो. अहो तालुक्याला जायचं मला, येतो नंतर. आलाय होय तुम्ही? अहो काय जरा गडबडीत आहे हो. तर आमचं काळूबाळू घ्या की. अहो केव्हापासून त्यांना बघतोय, कुठं सापडणं झालेत. ह्यो लखोट द्यायचे हो त्यासनी, लय महत्वाचं काम आहे. जाऊ द्या, मीच बघतो कुठं सापडतात का. चला. राम राम. काळूबाळूला बघितलं काय? बरं दिसलं तर सांगा, मी शोधते म्हणून. काय हो जरा लखोट द्यायचंय त्याला. हा बरं आहे. मावशी काळूबाळूला बघितलं काय? इकडं बरं. डौल मोराच्या मानाचा रे डौल मानाचा. ए काळू, अरे काय चाललंय तुझं? नाही पण बाळू, त्यांचा निभाव लागन करा आपल्या गावात. अरे त्यांचं लागल का नाही ते माहित नाही, पण तुमचं लागणार आहे. कवा धरणं ओळखतोय मी. इकडे आहे तुम्ही. बाहेर या. केव्हापासून ओळखतोय तुम्ही? हा समध्या गावाला विचारलं. कुठं जायचंय मला? तालुक्याला जायचं होतं तुला. होय का नाही? हो. कशासाठी ओळखतोय? ते लकोटात येणार होता. योग्या लकोटा. आज आपली पहिली मोहीम आहे. पोलिसनी सांगा मोहिमेची तालीम व्यवस्थित करा, आणि एकदा का तालीम झाली की मग मोहिमेसाठी पारावर भेटू म्हणून. कळलं काय? जावा आता. जा. आवाज द्या, आवाज द्या. ए स्नेहा, ए मुक्ता, ए वर्षा, रसिका मॅडम. ए रसिका. राम राम. आता तुम्हाला गावात जाऊन म्हैस शोधायची आहे आणि म्हशीचं दूध कसं काढतात याची तालीम करायची आहे. पण मोहीम पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला. जेव्हा करणार आता. आमच्याकडे एक लखोटा आला आणि त्यावर लिहिलं होतं की तुम्ही कुठेही जा, कसंही करा आणि जाऊन म्हशीचं दूध कसं काढता हे शिकून या. तालमीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा. आमची रिबिन द्या. चला पटापट. काय करायचं कसं करायचं काय माहित नाही. तर म्हशी काय असते हेच माहित नव्हतं. ऑलरेडी सकाळपासून कामं केलं, त्याच्यावर आता म्हशी शोधा. मी तर अशी लांबून पण म्हस किंवा गाय बघितली तर मला खूप म्हणजे शहारे येतात अंगात आणि असे हृदयाचे ठोके वाढतात. मला खूप भीती वाटते. तू येशील तर मी थोडं करेन तरी. येते. थँक्यू. म्हशी कुठे आहे? आम्ही पूर्ण गावभर फिरलो की म्हशी आहे का, म्हशी आहे का, म्हशी आहे का. काका म्हैस कोणाकडे? म्हैस तुम्हाला माहिती आहे कोणाकडे म्हशी आहेत का? ती काय गेली खाली आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके, थँक्यू मावशी. कोणाचं दारू? म्हस आहे का कुणाकडे? म्हस. मी सगळीकडे गावात ओरडत फिरत होती, कुणी म्हस देत आहे का म्हस, कुणी म्हस देत आहे का म्हस, कुणी म्हस देता का म्हस. दुकानात म्हस मिळत नाही ग. किती चालायला लागेल? लय 2 किलोमीटर जावं. मग जाईपर्यंत चॉकलेट वगैरे काहीतरी द्या ना आम्हाला. हा लॉलीपॉप घेऊ का? अल्कलाईन वरन लॉलीपॉप वर. हे म्हशी आहे. पोरी 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 अंदाज चुकतोय. कुठे खाली? इकडे. हीच आहे ना म्हशी? हा. नाही तर काही वेगळंच असेल. हा आय फील हीच आहे ना. इट्स अ बॉय. शाबास. तुम्ही शिकवायचं दूध कसं काढायचं. पाणी टाकून असं करायचं. कधी पाण्यावर घातलं तर पाण्यावर घातल्यावर हे बोट आहे. हे बोट म्हणजे थान आहे. तर हा अंगठा असा लावायचा बरं का. हे बघ असा. आणि ही बोटं अशी लावायची. ह्याच्यात वरनं दूध ओढून घेऊन ह्या खालच्या बोटानं पिळायचा अंगठा, म्हणजे खाली मोडायचा होता. ती खूप शांत होती आणि ती खूप प्रेमळ होती. तिला जास्त लोक नव्हती आवडत. ती 1-2 थोडी माझ्यासोबत इरिटेट झाली असेल मे बी, कारण की मी तिच्यापेक्षा जास्त छान दिसत होती मे बी. तर तिने मला शेपटी मारून पण थोडं ट्राय केलं, पण मी काय मनावरती लावून नाही घेतलं.
ते नुसतं डायरेक्ट असं धरायचं ओढायचं. काही नाही करणार मी आहे की. खाली असं ओढायचं, जोरात असं दाबायचं. असं निघालं पाहिजे. थोडं निघालेलं पण हे काय निघतंय थोडं निघालं. निघालं. हा सॉरी. गोदाची काय करत नाही तेव्हा बसली खाली बसली का. फायनली. हो थँक्यू बेबी. जास्त त्रास नाही देणार तुला. थँक्यू कसा. थँक्यू. डन 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 डन. बफेलो सांगितली होती पण मला काऊ मिळाली. पण मी प्रॅक्टिस तर केली. आय थिंक टेक्निक सेमच असणार आहे. कळल की गोट्यात गेल्यावर. अच्छा आधीच लांबून बघूनच मला रडायला यायला लागलं. सो त्याला जाऊन टच करायचं आणि आता दूध काढायचं म्हटलं की मी अशी रडायला लागली. ढसा ढसा रडत होती. कशी कमाल केली. वैष्णवी चल पटकन चल चल. अरे असू दे ना भाई. फायनली रसिकाने सीख लिया. आपण एवढे सहजपणे दूध पितो. एवढं पूर्ण अख्खा इंडिया पितो दूध. आणि किती कठीण आहे ते काढायला. तालीम तर झाली एकदम कडक. बघू कोणाला मिळणार दूध आणि कोणाला मिळणार धडक. नमस्कार, राम राम मंडळी. मी हार्दिक जोशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या पसंतीस आलेल्या झी मराठीच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, त्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात. जो शो आहे जाऊबाई गावात. काय घरं आवडलीत की नाही? मस्त एकदम. हो मस्त. मला आवडलं. मस्त. कसा होता प्रवास? खूप वाट लागली आमची. पाठ मोडले आमच्या. का नेमकं काय झालं होतं? गेल्या एक तर स्वतः आम्ही जेवण बनवलं, मग भांडी घासली, कपडे धुतले, काय काय नाही केलं. आणि बाथरूम मध्ये लाईट सुद्धा नव्हती. काय संस्कृती काय का तुझं? काय अनुभव सांग जरा. नुसतं चालवलंय, रडवलंय आणि फुंकावलंय. काहीच नाही करवलंय. चालवलंय, रडवलंय, रडवलं कोणी तुला? ती फुंकण करताना सगळं डोळ्यात जायचं. आणि जेव्हा ते नाहीये ना तेव्हा मम्मी पप्पांची आठवणी डोळ्यात यायचं. तर काही अजून दुसरं बघायलाच नाही भेटलं अश्रूशिवाय. रसिका, तुम्हाला दोघींना दात कसे घासायचं हे कळत नव्हतं. नेमकं काय झालं होतं तेव्हा? मला चावायलाच नाही होत की असं चावून असं ब्रश करायचं आणि चावलं की एकदम तोंडाच्या आतमध्ये एकदम कडू कडू झालं. आय वॉज लाईक हे अचानक ब्रश कसं करायचं. आता मग मी थुकून दिलं सगळं. मग केला की नाही ब्रश? केला. आता जसं तसं केला. काय करणार. अंकिता, घरच्या मुलाचा शेंबूड काढत होतीस तरी पुन्हा पुन्हा येत होता. काय झालं काय होतं? अरे ती काकी येऊन जाऊन बोलते शेंबूड काढ. बोलले अरे किती भात आहे याचं. तर मी लास्टला असं घेतलं नाक आणि काढ एकदाचं. नाक घेतलं? अरे म्हणजे मी काढलं तरी त्याने असं लास्टला एक बबल आला. किती यार मस्त. मुक्ता, तू आज सगळे आजीला काय बोललीस? मी म्हंटल की जे काही बोलायचंय त्या टोन मध्ये सांगू का? यात हसण्यासारखं काही नाहीये. जरा बोलताना विचार करून बोलत जा. आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, वयाचा भान ठेवा. तुझी आजी जरी नसली तरी ती कोणाची तरी आजी आहे, कोणाची तरी आई आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि फक्त तिच्याशीच नाही तर कोणत्याही गावकऱ्याशी बोलताना आदमीनं बोलायचं नाही. मी हे का बोलतोय? कारण या शोचा अँकर म्हणून
या गावचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलतो. आणि मला या गावात कोणत्याही गावकऱ्याचा किंवा कोणत्याही संस्कृतीचा अपमान केला मी सहन करून घेणार नाही. स्नेहा, तुम्हाला दोघांना त्या घराची लाज वाटते का? नाही का? जर तुम्हाला ते घर आवडतंय तर मग तुम्ही तिकडचं बाथरूम का नाही वापरलं? कारण जिथे टॉयलेटचा पॉटच नाहीये तिथे टॉयलेट करायची आम्हाला सवयच नाहीये. पण आता तू शहरात नाहीयेस ना, आता तू गावात आली आहेस. या गावातले लोक बाथरूम जात नाहीत का? त्या नाही, असं आहे ना की आम्ही इतक्या एक्स्ट्रा ओव्हर पॅम्पर आणि ओव्हर हायजीन मध्ये वाढलोय ना की आम्हाला तशा याची त्यांची बॉडी आता त्यांची इम्युनिटी हाय आहे, म्हणजे खूप हाय आहे. त्यांना त्याची सवय, आम्हाला त्याची सवय मध्ये वाढलोय, आपण किती लाडात वाढलोय किंवा आपल्याला काय सुखसोयी मिळत आहेत ते सगळं राहिलं तिकडे. म्हणजे असं पॅम्पर करून वाढवलेलं असताना तुम्हाला मोठ्यांबरोबर उद्धटपणे बोलायला शिकवलं होतं. नाही, मी त्यांना पण हे सांगितलं की जोपर्यंत कोणी माझ्याशी स्वतःहून काही वाईट नाही बोलत मी कधीच नाही बोलणार, पण कोणी बोललं तर मी ऐकून पण नाही. मी कोणाशी म्हणत नाहीये, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणं हे योग्य आहे का? मोठ्यांनी लहानांना मारणं हे योग्य आहे का? तुला प्रेमाने मारलं होतं. प्रेमाने मारत नाही कोणी, प्रेमाने कोणी हात नाही चालवत. आम्हाला दोघींना मारलं होतं, ती रडती आता, तिच्या तोंडावर नखं मारली होती. प्रेमाने कोणी हात चालवत नाही. प्रत्येक वेळेला आपली गोष्ट खरी करायची नसते, कधीतरी समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं. मी या शोचा अँकर आहे, जर तू माझ्यावर ओरडू शकतेस तर नक्कीच त्या आजीवर ओरडू शकतेस. मी सांगते स्वतःहून की मी ओरडले आणि मी सांगते मी जोरात ओरडले, पण कुठलाही अपशब्द किंवा बीप करावा लागेल असं शब्द कधीच तुझ्या आई वडील तुला ओरडले नाहीत लहानपणापासून? नाही. कधीच तू चुकली नाहीयेस? नाही. ते चुकले असेल तरी त्यांनी प्रेमाने सांगितलं. त्यांनी हात कधी मला लावून मारला, माझ्या डोक्यात मारलं, माझे केस ओढले असं नाही केलं. कदाचित त्या आजीचं तसं प्रेम असेल. नाही, असं प्रेम मला नाही समजत. तुला नाही समजलं? नाही. पण तुला जे समजलं मला ते व्हायलन्स वाटला. व्हायलन्स, डोमेस्टिक व्हायलन्स. व्हायलन्स तू कोणत्या गोष्टीला म्हणतेस ग? हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे? आजीच्या प्रेमाला? अगं तू जर आजीच्या प्रेमाला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणत असशील तर हे काय बरोबर नाहीये. माझे बाबा एक लॉयर आहेत आणि मी खूप लॉ वाचलाय. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीला जरी मारलं तो तुमचा कोणी रिलेटिव्ह असो आणि त्याला तुम्ही फिजिकली कुठलाही हार्म केला जो त्याला आवडत नाही. एक मिनिट, हा डोमेस्टिक व्हायलन्स वाटतो का तुम्हाला? मला माहिती आहे डोमेस्टिक व्हायलन्स काय असतं, कारण की मी पास्ट मध्ये ते एक्सपिरियन्स केलं आहे. तुला हा डोमेस्टिक व्हायलन्स वाटतो? अजिबात नाही. तिला वाटत नाहीये मुक्ता, फक्त तुलाच वाटतं की हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. कोणाला काय वाटतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला काय वाटलं त्या मिनिटला हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि माझे डॅड स्वतः लॉयर आहेत. मी इतका लॉ वाचलाय, एखाद्या व्यक्तीला बोटाने पोक करणं हा पण फिजिकल व्हायलन्स असू शकतो. मुक्ता, तू ज्यांच्या घरात राहायला गेली आहेस, म्हणजे जाताना तर तुम्ही इतके हॅपी होतात, वा 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 आम्हाला नवीन कुटुंब मिळालंय, आम्ही या कुटुंबाबरोबर चाललोय, आणि त्यांच्या घरात गेल्यावर बाहेर जाऊन टॉयलेट शोधतेस. मग मी पॉटीला कुठे जायचं? रस्त्यावर? म्हणजे इथली लोक रस्त्यावर जातात? रस्त्यावर म्हणजे माझ्या रस्त्यावरची आयडिओलॉजी आहे की त्यांच्या घरात. नाही, खूप झालं. एक मिनिट बस. गप्प बस आता. मग तुझं म्हणणं आहे की गावातले लोक रस्त्यावर बसतात, ते टपल्या मारतात, ते बोट खोचून तुला डोमेस्टिक व्हायलन्स करतात, असं तुझं म्हणणं आहे? असं मी म्हटलंच नाही. आता तुम्हाला त्याचं वेगळं आता तू मगाशी म्हणाले की जर बोटाने केलं तरी तेच होतं. तुम्ही कशाचे काही अर्थ लावू शकता. बस झालं मुक्ता, तू उद्धटपणे बोलतेस आणि तुला याची शिक्षा भोगावी लागेल. मी आत्ता जाते. थँक्यू सो मच. मला असं वाटलं या मातीचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आजीने अशाच टपल्या मारत मोठं केलेलं आहे, हो की नाही? मला असं वाटतं त्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स नाही म्हणू शकत, त्यात प्रेमच असतं.
म्हणजे आजीने छडी मारली तरी त्यात प्रेम असतं की नाही? तुम्हा सगळ्यांना आता एकच सांगतो, निघून जाणं सोपं आहे पण निभावणं कठीण आहे. मुक्ता परत आलेली वाटतं. येस. नक्की? हो. आता परत मला ओरडशील. नाही, पाणी प्यायला घुसा थंडा झाला. पण मला असं वाटतं की अशी चूक करू नकोस. सगळ्यांची छान छान वागा, गोड गोड वागा. पोरीसने दिवसभरात लई सरप्राईज मिळाले ना? तुमच्यासाठी की नाही अजून एक सरप्राईज आहे. माहितीये का काय आहे? अहो लय मोठं सरप्राईज आहे ज्याच्या अभिनयानं समध्यासनी हसवलंय बघा. चला हवा येऊ द्याचा सुपरस्टार कुशल बद्रिके. असा कसा मोकळा श्वास घेतल्यासारखा होतंय सर्जा. कशा तुम्ही? खुशात ना? आज बाज गाड्या हो, आपल्या डोक्यावर जी जबाबदारी दिली ती आपण पूर्ण केली. कुठली रे? या पोरींचं सगळे जे काय सामान बॅगा बिगा होत्या की नाही त्या घेऊन आलोय आम्ही. पण तुला माहितीये का या बॅगा इथं का आल्यात? का बरं? मला काय माहिती, मला सांगितलं पोचवू, मी पोचवल्या. आता सांगतो काय. पहिल्या पर्वाची पहिली मोहीम आहे. ती मोहीम केल्यावर हे समजा सामान मिळणार आहे. म्हणजे जे कोण फत्ते करेल तिला मिळणार मजा, आणि जी कोण हारणार तिला मिळणार सजा. अरे बाप, सजा काय असेल ते बघू आपण. चला सुरू करूया आपली मोहीम, जिचं नाव आहे आगाग मशे किती दूध देशी. तुमची वेळ सुरू होते आता. पॅकिंगच्या पिशवीतनं घरात दूध येतंय. आता तेच दूध यांना स्वतः काढायला लागणार, तवा कळणार. रमशा वॉक होऊन जाऊ दे, वॉक. वर्षा कमॉन, वर्षा प्रेम कर. हॅलो रमशा कमॉन, थोडा उधर करो ना, थोडा उधर करो ना प्लीज. हे बघा होणार. रमशा ती नाही येणार तुझ्या जवळ, नाही येणार. तू कर प्रयत्न कर, मागे जाऊ नकोस. काय मला देणार आहे का तू थोडंसं दूध? थोडंसं दूध. तुझं ना कनेक्शन नाही झालंय स्नेहा. श्रीजा मस्त करते, श्रीजा चांगलं करते. वेळ जातोय, स्पीड लावा लवकर. रमशा तिच्या भाषेत बोल. रमशा त्यांच्या भाषेत बोल. हे दे ना बाळा. गुड जॉब स्नेहा, अब छोड़ना नहीं है. लेट्स गो. शाबास 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 शाबास. आता थांबू नको. संस्कृती संस्कृतीने कष्टानं मिळवलेलं दूध म्हशीनं लाथनं उडवलं. शेवटची 30 सेकंद राहिलेत. श्रीजा बकेट भरून टाक. श्रेयाचं बादली भरणार असं वाटतंय. हो. श्रेयाची बादली भरणार. हो, आणि श्रेयाला बॅग मिळणार. श्रीजा सही कर रही है. गुड जॉब. 5 4 3 2 1. तुमची वेळ संपली आहे. थांबा. चला, पहिल्या 5 जणी तर मोहीम पार पाडलेली आहे. तर आता वेळ आली आहे पुढच्या 6 जणींची. तुमची वेळ सुरू होते आता. आता कळली असेल यांना दुधाची किंमत. बघू उरलेल्या 5 जणी दाखवतात का हिम्मत. वैष्णवीची दोस्ती झाली बघ. बेटा शोनी प्लीज काढू दे दूध जरा. हो, लात मारते. चला अंकिता लवकर.
अंकिता फेसवर तिला बोलण्याचा प्रयत्न कर. ऐक ना, थोडं दूध दे प्लीज. वो टच करने नहीं दे रही है. सोच भी रही हो. मुक्ता, पहिली सुरुवात झाली पाहिजे. Come on girls, you can do it. Come on हेतल. वैष्णवी, come on लवकर, वेळ पुढे जाते. वैष्णवी come on. मोनिशा, आधी मैत्री कर, तिला टच करू दे. मोनिशा, let's go. मोनिशा, आधी मैत्री कर, तिला टच करू दे. मोनिशा, let's go. काय होतंय हेतल? ती गोल गोल फिरते अशी सगळीकडे. पुढे जा बघ, मागे जाशील तर ती लात मारू शकेल. अगं शेपटी आहे, साप असल्यासारखी काय घाबरते? मोनिशा बरोबर. पण तुम्हाला सांगू का, हे बघा, तुम्ही जर दूध काढलं तर तुम्हाला तुमची बॅग मिळणार आहे. बॅग म्हणेपर्यंत अवकाश. कशी धावपळ सुरू झाली बघा. खूप वेळ राहिलेला नाहीये तुमच्याकडे, लवकर. रसिका, झालं का नाही तुझं? तिला टच केल्यावर ती उडी मारते. हा, हळू. व्हेरी गुड रसिका. आता कंटिन्यू कर. ते खाली ठेव आणि दोन्ही हात लाव. ते खाली ठेव, दोन्ही हे कर. ये रसिका, व्हेरी गुड. मुक्ता जबरदस्त करते तिकडे. मुक्ताच्या म्हशीचं दूध निघतंय एवढं काढलं आणि ती काढते. ती करते, ती फार येस. अंकिता, मला असं वाटतंय तू म्हशीच्या अवतीभोवती प्रदक्षिणा मारले. अरे ती धडाम मारते. धडाम मारते. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे तुमच्याकडे. चला. हा, काय होतंय की नाही? आता काउंटडाऊन सुरू करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबा. माझा असा प्रश्न आहे, तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदा एवढ्या जवळून म्हैस बघितली? म्हणजे इतक्या पण जवळ, खूप जवळ आहे. हे जवळ आहे. हो, हे खूप जवळ आहे. एवढ्या जवळ पण नाही बघितली. पण तुम्हाला माहितीये ना ह्या प्राण्याला म्हैस म्हणतात? मी तर बघितल्याबरोबरच म्हटलं की हे म्हशी नाहीये. मग तुला म्हैस कशी वाटली होती? अशी शिंग असणार ते माहित होतं, पण कशी दिसते, कसं ओळखायचं, ती आज बोली खाली बघ. मला अच्छा ठीक आहे, तिकडून ती म्हशी खाली बघून ओळखायचंय. जसं आता तुम्हाला कार चालवता येत असेल, बाईक चालवता येत असेल, बरोबर? आमच्या लहानपणी कंपल्शन होतं की तुम्हाला म्हशीची राईड आलीच पाहिजे. हा, खरंय. हो. आता मी तुला सांगू, मी ह्या म्हशीला आता हात लावला ना, माझ्या हाताचा वास घे बघ. हा माझ्या बालपणीचा वास आहे गड्या. हा वास माझ्या अंगा खांद्याला दिवसभर असायचा. त्या गवताचा वास माझ्या अंगा खांद्याला चिकटलेला असायचा गड्या. हा माझ्या बालपणीचा वास आहे. मी त्याला हात लावून मगाचपासून वास घेतोय. कुशल, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. म्हणजे कुणाला बालपण आठवेल, कुणाला आपली संस्कृती आठवेल, आपली परंपरा काय होती, आपली माती आठवेल. मला असं वाटतं ना की गावातली प्रत्येक वाट शहराकडे जाते, पण शहराचा जो एवढा मोठा रस्ता आहे ना, त्याची कुठलीच वाट गावाकडे वळत नाही गड्या. एखादी वाट वळते, पण त्या वाटेवरनं मग आपली पावलं वळत नाहीत बघ. कारण आपली पावलं तिथंच गुरफटलेली असतात, त्या शहरात, त्या कामात. आणि शहरात ते गुरफटणं होतं ना, म्हणूनच शहरात काम संपल्यानंतर आपल्याला आपली घरची पण वाट सापडत नाही, आपल्याला गुगल मॅप लागतो रे. आज मला असं वाटतं ना की झी मराठीला ती अनवट वाट सापडलेली आहे, जी शहराकडून आपल्याला गावाकडे नेणार आहे. श्रीजा, तुझ्या डोळ्यात पाणी आलं. मिस करते आजोबांना. आजी वारली लास्ट इयर. नानी, आप्पा,
किती मेहनत करत असतील ती लोक आणि आपल्याला असं सहजपणे मिळतं. सकाळी सकाळी ते पण मम्मा चहा प्यायचे मला. हे रिअलायझेशन आहे ना, हेच तर हवंय ना ग. माणसाला ह्या गोष्टींची जर किंमत कळली, हेच तर हवंय. आज किती नशीबवान आहेस, तुझ्या आजी आजोबा मम्मी. तुझ्या आज मम्मीला किती बरं वाटेल माहितीये की तिला तुझ्या मम्मीच्या हातच्या चहाच्या कपाची तुला आज आठवण येते, जाणीव झाली. इतक्या वर्षांचं तिचं सोनं झालं अगं आज. वा वा वा. पण एक सांगतो बघ, तू आमच्या गावात आलास, आम्हाला लय भारी वाटलं. तुझं मार्गदर्शन यांच्या लय कामी पडणार आहे बघ. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि एक तुम्हाला जाता जाता मोठ्या भावाचा सल्ला समजा, पण जेव्हा पण एखाद्या मोहिमेला जाल ना, ह्या मातीचा एक टिळा असं कपाळाला लावून जा गड्या, तुम्ही जिंकाल. निघतोया, भेटूया पुन्हा. तर मंडळी आता वेळ झाली आहे निकालाची, आणि त्याआधी मी मंचावर आमंत्रित करतो भावजांच्या समितीला. सर्व भावजांच्या समितीचं मनपूर्वक स्वागत. चला आता एकेकाने यायचंय आणि तुमची किटली सदस्याने द्यायची. रमशा आलेली आहे, बघूया थोडंसं पडलं होतं. रमशाने किती ML ते अर्ध पडलंय तिथे लात लागून. इथे एक बूंद बाहेर पडली. काय वाटतं किती असेल? साधारण 10 मिली दूध आहे. आपण किती गुण देणार तो? 100 मिलीला 10 गुण. तर आता 10 ml आहे तर एकच गुण मिळालेला आहे. रेजा सावकाश सावकाश. वैष्णवी मुक्ता किटली ना? हो नक्की मोजू ना. मी खूप चिडली, मग भरली किटली. मुक्ता, यावरून एक गोष्ट कळली का तुला? काय? की आपण जर प्रेम केलं, गावावरती प्रेम केलं, म्हशीवरती प्रेम केलं, रिझल्ट बघ तुझ्या समोर आहे. बेस्ट. पण तुला पण लात मारली की नाही? खाल्ली थोडीफार. लात नाही, तिने टेल सारखी माझ्या हेअर मध्ये टाकली. तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स करणार? विचार करावा लागेल. सदस्य किती गुण द्यायचे? 250 मिली. 250 मिली म्हणजे 25 गुण. माझी गाय ऐकतच नव्हती. आणि अंकिता बघा काय म्हणते, माझी गाय ऐकतच नव्हती. काय ही मोहीम फत्ते केलेली आहे रॅपर क्वीन मुक्ताईनी. सगळ्यांचे बेरीज करून पण मार्क नाही आहेत तेवढे. स्पेशल आहे. मुक्ता, याबद्दल काय बक्षीस मिळणार आहे तुला? आमच्या बॅग्स. येस. तुला काय वाटतं, तू एकटी जिंकलीस का कोणामुळे जिंकलीस? आय थिंक सगळ्यात मोठं कॉपरेशन तर माझ्या म्हशीचंच होतं. तर मला असं वाटतंय की जाऊन तू तिला एक छानशी पप्पी दे. किस झाला पाहिजे.
आपल्या सदस्यांचे आभार मानूयात. तुम्ही आलात, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं, असंच लक्ष राहू दे आणि प्रेम सुद्धा राहू दे. आभारी. बरं, ज्यांना ज्यांना 0 मार्क मिळालेत त्यांनी माझ्या बाजूला येऊन उभं राहा. मी आता सांगतोय ठीक आहे, फक्त एक मोहीम नाही, त्यात काहीतरी उद्देश असतो. मेहनत केलीत आणि ताकद सुद्धा लावली, नाही जमलं अर्थ नाही. आपण म्हणतो ना, शून्यातून जग निर्माण होतं, बरोबर की नाही? हार जीत तर असतेच, हो, पण तुम्हाला काय सजावणार आहे ते आता कळेलच. आणा रे सामान. जो जिंकतो त्याची मजा असते आणि जो हरतो त्याची सजा असते. तर सजा काय असेल ह्याबद्दल आम्ही विचार करत होतो. तेवढ्यात त्यांनी शेण आणून आमच्या समोर ठेवला. ज्यांच्या बरोबर तुम्ही या मोहिमेत सहभागी झाला होतात त्यातल्या 7 जणी विजयी झाल्यात आणि तुम्ही 4 मात्र पूर्ण पराभूत झाल्यात. आता त्या 7 जणींपैकी एक जण येणार आणि एक मग तुमच्या डोक्यावर टाकणार. तर मे बी ते फेक शेण असेल, ते फक्त थोडं चिक्कल असेल किंवा ते मेहंदी असेल, काहीतरी असेल, पण हा शो कोरपासना खरा आहे. मला असं वाटतं की जिने फत्ते केलेली आहे तर पहिला मान आपण तिलाच देऊया. मुक्ता, मुक्ता, सगळ्यात आधी तुला कोणाच्या डोक्यावर शेण टाकायला आवडेल? हे तर का? कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी टाकलं होते ती पर्सनली नाही घेणार. ती एका विनर सारखं ते या टास्कचं जे काही शिक्षा आहे म्हणून घेईल. वा वा वा. हे चल थोडस पुढे. I can't do this. मुक्ता, तुझ्यावरती जबाबदारी आहे, ती पूर्ण तू पार केलीच पाहिजेस. सुरू करूया. असं काय केलंस मुक्ता? मी नाही असं करू शकत कोणाबरोबर. तू मनाने खूप मोठे असते, तू आज दाखवून दिलेस. पण आणि कोणी त्यांना वाईट ठरवत नाहीये. जसं आपला म्हणजे एक नियम असतो ना, जो जिंकणार त्याला बक्षीस मिळणार, तुला बक्षीस मिळालं, जो हारणार त्याला सजा मिळणार. तर काहीतरी सजा असेल आणि याची वाईट सजा नाहीये. शेण हे कधीच वाईट नसतं. आपण कुठच्याही शुभ कार्याला तुम्ही गावामध्ये बघाल, तुमचं स्वागत सुद्धा केलं होतं तेव्हा खाली शेणाने सारवलेलं होतं, त्यावर छान छान रांगोळी काढली होती. त्यामुळे एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक येते. पण खरंच मुक्ता, तुझं मन खूप मोठं. मला असं वाटतं मुक्तासाठी टाळ्या होऊन मुक्ता, आता उरलेल्या सगळ्या जणींवर तुला ते शेण टाकायचं. आय एम सो सॉरी. बरं, मला सांगा, मोहिमेचं महत्व कळलं तुम्हाला? हो हो. काय वाटतंय? ठीक आहे, आज आपला दिवस नव्हता गर्ल्स. आज आपण 0वरती आहोत, उद्या आपण 100वरती असू. पण हे शेण आपलं मोटिवेशन आहे. लेट्स गो. मंडळी, थोडी शिवाय खेळायला मजा नाही. आपल्याला हार पाहिजे ना जीत. जीवनात आपल्याला यशासाठी पाहिजे फक्त आपल्या परिवाराची साथ. अशीच मजा येत राहणार आणि रोज येत राहणार. अजिबात विसरायचं नाही. आपल्या झी मराठीचा अस्सल मातीतल्या अस्सल कार्यक्रम पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल सप्रस्तुत जाऊबाई गावात. स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी. पाहिलं,
खरंच जगण्याची लज्जत वाढवणारा हा कार्यक्रम आहे की नाही? तुम्हाला आली मजा, पण इथं बऱ्याच जणांना मिळाली सजा. पण ही काही सजा किंवा शिक्षा नाहीये, हा आहे एक अनुभव. कोणी केली या सगळ्यांवर मात, तर कोणाला मिळाली म्हशीची लाथ. या मुलींनी शहराशी गावाची नाळ जोडणारी आज पहिली पायरी चढली आणि त्यांची थकलेली पावले घराकडे वळली. पण माहिती नाही उद्याचा सूर्य यांच्यासाठी काय घेऊन. आता ते करणार तवाच करणार.